यानंतर थेट विधान परिषदेत जाऊयात. प्रवीण दरेकर बोलतात. या ठिकाणी सभापती महोदया पाहिलेला आहात. सभापती महोदय, या सभागृहाची गनिमा परंपरा या ठिकाणी आहे आणि विरोधी पक्ष नेता हे पद मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने समकक्ष एक दर्जा आणि सन्मान राखण्याचं काम या ठिकाणी आपण सातत्याने सभापती महोदय या ठिकाणी केलेलं आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक धुरीणांनी या विरोधी पक्ष नेता या पदावर त्या ठिकाणी उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. दरेकर साहेब, मी आणि आम्हाला अपेक्षा आहे सभापती महोदय, केलं होतं की नाही सभापती महोदय सभागृहाचं जर कामकाज आपल्याला सुरळीत व्हावं असेल तर आमची भूमिका ऐकावी लागेल. कारण प्रश्न हा त्या ठिकाणी सभापती महोदय या सभागृहाच्या गनिमेचा आहे, संविधानिक असणाऱ्या पदाचा गनिमेचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गनिमाच बोललो मी. सभापती महोदय, सभागृहाचं वातावरण संतप्त होईल असं कोणी वर्तन करू नका आणि बसून कोणी बोलू नका सांगा. त्यामुळे सभापती महोदय, या सभागृहामध्ये आपण ऐकलं, आपण त्या ठिकाणी सभापती सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी बसलेला आहात. या सभागृहामध्ये आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत आणि जे काही बोलले, जी काही शिवी दिली बहिणीवरून, ती शोभणारी नाही, अशोभनीय आहे. बरं सभापती महोदय, एखादा माणूस एखादं कृत्य केल्यावर त्या ठिकाणी स्वतःला गिल्टी वाटतं, बाबा ठीक आहे भावनेच्या भरात बोललो का, काय संतापून बोललो का, परंतु केलेली गोष्ट योग्य आहे हे पुन्हा जाऊन मीडियाच्या माध्यमातून आपण केलेल्या चुकीवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्याचं काम. सभापती मध्ये कुठली मगरुरी, सभापती मध्ये कुठला माज, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन माझ्यावर केसेस आहेत, असतील 50 केसेस, माझ शब्द नसेल काढून घेतो, नाही काढून घेतो भाई शब्द नसेल मागे घेतो. सकाळी तुम्हाला सांगितलं हे कुठल्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे आहेत, त्या दृष्टीने मला थोडा वेळ पाहिजे. त्यामुळे एका बाजूला सभागृहाचं कामकाज चालावं अशी माझी इच्छा आहे, सगळं कामकाज न करता. परंतु तुम्ही प्रत्येकाच्या भावना जरी सच्च्या असल्या तरी सुद्धा त्याच्यातला वादविवाद जर का होत असेल तर मी जोपर्यंत निर्णय मी जाहीर करत नाही तोपर्यंत, म्हणजे अजून 1 तास तरी मी सभागृहाचं कामकाज स्थगित करते, कारण मला थोडा वेळ. आणि निर्णय घेण्यासाठी आपल्याला काही वेळ लागेल, त्याच्यामुळे सभागृहाचं कामकाज 1 तासासाठी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी स्थगित केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.